सर्वांना नमस्कार. कसे आहात? नक्कीच तुम्ही व्यवस्थितपणे छान असताल. उद्याच्या परीक्षेमधले यश नक्कीच तुम्हाला घेऊन येणार आहे. आपण पाहिलं आहे की समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयकरिता मागच्या 2 PPTमध्ये PPT क्रमांक 2 मध्ये आपण 1 ते 50 पर्यंतची प्रश्न उत्तरे आणि हे घेतलेले आहेत. आता त्यानंतर मी आज घेऊन आलेलो आहे PPT क्रमांक 2 मधील 51 पासून ते 75 पर्यंतचे प्रश्न उत्तरे. प्रश्न क्रमांक 50. डायग्नोस्टिक स्कूल ऑफ सोशल वर्क हे कोणत्या व्यक्तीने विकसित केलेले आहे? ऑप्शन बघा तुमच्यासमोर. 1 रॉस, 2 जंग, 3 रॅक, 4 मीड. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मीड. प्रश्न क्रमांक 51. पावलो क्रिएचरचा दृष्टिकोन थोडक्यात असा सांगता येईल. ऑप्शन बघा. लोकांसाठी सेवांचे आयोजन, 2 समुदाय नेत्यांचे एकत्रीकरण, 3 लोकांसोबत कृती प्रतिबिंब प्रक्रिया, 4 कामासाठी लक्ष्य प्रणालीची ओळख. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 लोकांसोबत कृती प्रतिबिंब प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणती सामाजिक प्रक्रिया नाही? प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे, त्याच्यानंतरच खालील उत्तर द्यायचं आहे. 1 राहण्याची सोय, संचय, विनाश, आत्मसात करणे. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 विनाश. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणते बरोबर जुळणारे आहे? 1 जे असेल ते योग्य उत्तर असेल. बाल न्याय कायदा 1985, अस्पृश्यता गुन्हे कायदा 1954, हुंडा प्रतिबंध कायदा 1962, कारखाने कायदा 1948. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 कारखाने कायदा 1948. प्रश्न क्रमांक 54. भारतातील पंचायती राज संस्थांनी खालीलपैकी एक घडवून आणलेले आहे. ऑप्शन बघा. अस्पृश्यता निर्मूलन, 2 दलित वर्गाला जमिनीची मालकी, 3 ग्रामीण प्रशासनात कमकुवत घटकाचे अनौपचारिक प्रतिनिधित्व, 4 शिक्षणाचा प्रसार. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 ग्रामीण प्रशासनात कमकुवत घटकाचे औपचारिक प्रतिनिधित्व. प्रश्न क्रमांक 55. सोशल ग्रुप वर्क अ हेल्पिंग प्रोसेस हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन बघा. विल्सन जी रॉयलँड, ट्रेकर HB, फिलिप्स HU, कानोप्का जी. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 कानोप्का जी. नक्कीच मित्रांनो, तुम्ही परीक्षेत यश प्राप्त करताल. जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून PPT पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर, आपलं स्वतःचं नाव आणि जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला PPT शेअर करेल. प्रश्न क्रमांक 56. सामाजिक कायद्याचे उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे बघा. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी, 2 सध्याच्या गरजा आणि विद्यमान कायदे यांच्यातील दरी भरून काढणे, 3 नवीन कायदे करणे, 4 कायदे आणि समस्यांचा आढावा घेणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 सध्याच्या गरजा आणि विद्यमान कायदे यांच्यातील दरी भरून काढणे. प्रश्न क्रमांक. दडपलेल्या कल्पनांचे बारीक सारीक गोष्टींच्या स्वरूपात प्रकटीकरण म्हणजे काय? 1 उदात्तीकरण, द्विधा मनस्थिती, भरपाई, स्थिरीकरण. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 उदात्तीकरण. प्रश्न क्रमांक 58. लुंकीस ग्लास सेल्फ ही संकल्पना कोणी दिली किंवा मांडली? असं पण येऊ शकते. कार्ल मार्क्स, GH मीड, CH कुली, MK गांधी.
याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 CH कुली. सामाजिक कार्य संशोधनात चलाचे कार्यान्वयन म्हणजे काय? बघा 59वा प्रश्न. 1 ऑप्शन चल समजण्याइतके सोपे करणे. 2 चलांना मोजण्यायोग्य बनवणे. 3 चलांना तार्किक क्रमाने मांडणे. 4 संशोधनासाठी चल योग्य बनवणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चलांना मोजण्यायोग्य बनवणे. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणते बरोबर जुळणारे गट नाही? बघा ऑप्शन 1 आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. ब्रह्म समाज राजा राममोहन रॉय. 3 प्रार्थना समाज रमाबाई रानडे. 4 सत्यशोधक समाज ज्योतिबा फुले. याच्यातलं योग्य उत्तर म्हणजे बरोबर गट जुळणारा नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असेल प्रार्थना समाज रमाबाई रानडे. 61 नंबर प्रश्न. सोशल डायग्नोसिस हे पुस्तक कोणाकडून लिहिले गेलेले आहे? ऑप्शन बघा मेरी रिचमंड, जोसेफ लुक. 3 पेरेलेमन. 4 रॉस. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 मेरी रिचमंड. प्रश्न क्रमांक 65. आश्वासन ही एक तंत्र आहे जी व्यापक श्रेणीत येते. निर्देश माहिती देणे, किमान प्रतिसाद, गुंतागुंतीचे प्रतिसाद. ह्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 निर्देश. नॉर्मेटिव्ह सिस्टम म्हणजे काय? ऑप्शन बघा समाजाच्या नियमाची आणि निकषांची व्यवस्था. 2 समाजाची संस्कृती. 3 समाजाचे पारंपरिक वर्तन. 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर असेल ड वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणत्या गटाची उपस्थिती लोकसंख्येची विविधता दर्शवेल? 1 दुय्यम संबंध. 2 सामाजिक सहिष्णुता. 3 दुय्यम नियंत्रण. 4 सामाजिक गतिशीलता. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 दुय्यम संबंध. प्रश्न क्रमांक 66. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 1952 मध्ये प्रथम सामुदायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे? ऑप्शन बघा तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणा, उत्तर प्रदेश, ड राजस्थान. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ड राजस्थान. प्रश्न क्रमांक 67. सामुदायिक संघटनेचे दृष्टिकोन कोणते आहेत? समुदाय चलित विकास. 2 सामाजिक भांडवल निर्मिती. 3 पर्यावरणीय शाश्वत विकास. 4 वरील सर्व. याच्यातील योग्य उत्तर असेल वरील सर्व ड. प्रश्न क्रमांक 68. अंदाजाची विश्वासार्हता दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणता वापरला जातो? ऑप्शन बघा 1 विश्व सांख्यिकीय महत्त्व. सी नमुना पद्धत. ड आत्मविश्वास मध्यांतर. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 आत्मविश्वास मध्यांतर. प्रश्न क्रमांक 69. मे 2012 पासून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत खालील पैकी कोणता विभाग तयार करण्यात आलेला आहे? ऑप्शन 1 पहा उच्च शिक्षण विभाग. 2 अपंगत्व व्यवहार विभाग. 3 आरोग्य संशोधन विभाग. 4 ग्रामीण विकास विभाग. याच्यापैकी एक जे उत्तर आहे ते ब अपंगत्व व्यवहार विभाग. प्रश्न क्रमांक 69. खालील दिलेल्या सहानुभूती आणि पॅरासिम्पॅथिक विभागाची योग्य क्रम लावा. बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यातील योग्य जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 चा आहे. प्रश्न क्रमांक 70. मानवी कान सामान्यतः खालील प्रकारचे
आवाज कितपत ऐकू शकतो? ऑप्शन बघा तुमच्यासमोर 4 आहेत. त्याच्यातील योग्य उत्तर असेल 3 नंबरचं 20-2000 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 71. 5 इंद्रिय गोचर स्ट्रोबोस्कोपिक गती, प्रेरित गती आणि ऑटोकाइनेटिक गती हे सर्व काय आहेत? 1. चित्रमय संकेत, स्पष्ट गती, दुहेरी प्रतिमा, अशाब्दिक संकेत. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 स्पष्ट गती. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणते रॅशनलायझेशनच्या संरक्षण यंत्रणेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन बघा तुमच्यासमोर 4 आहेत. त्याच्यातील योग्य जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एखाद्याच्या कृतीचे समर्थन करणे हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73 बघा. लोक इतरांकडे त्यांच्यापासून दूर जाऊन आणि त्यांच्या विरुद्ध जाऊन मूलभूत चिंता नियंत्रण करतात. व्यक्तिमत्व मानसशास्त्राच्या कोणत्या गटाने हे विधान सिद्धांत केलेले आहे? ऑप्शन बघा मानसशास्त्रीय, नव फ्रायडियन, सामाजिक शिक्षण, संज्ञानात्मक. याच्यातील योग्य जे उत्तर असेल ते 2 नंबरचं नव फ्रायडियन. प्रश्न क्रमांक 74. मनोरुग्ण व्यक्तीला कोणत्या MMPI-2 स्केलवर सर्वाधिक गुण मिळतील? ऑप्शन बघा नैराश्य, उन्माद, स्किझोफ्रेनिया, उन्माद. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 स्किझोफ्रेनिया. प्रश्न क्रमांक 75. सूक्ष्म झोपेच्या प्रामुख्याने खालीलपैकी एका कारणामुळे येते? झोपेचा त्रास, मादक पदार्थाच्या आहारी गेलेल्या अवस्था, झोपेचा अभाव, स्वप्नातील अवस्था. याचं जे योग्य उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 3 झोपेचा अभाव. तर धन्यवाद मित्रांनो. आपण या प्रकारे MQQ प्रश्न उत्तरे पाहिले आणि त्याच्या बाबतीत जे पण तुम्हाला अडचणी येतील त्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करा. नक्कीच त्यांना मी प्रतिसाद देईल. धन्यवाद.